आता असं इमॅजिन करा की एखादं बालक जन्माला येते किंवा एखादी घटना घडतीये आणि त्यावेळेला असं काहीतरी सिस्टीम आपल्याकडे आहे की ज्यानं आपल्या आकाशाचा स्क्रीनशॉट काढतोय 360 डिग्रीतनं. तर कुंडली दुसरं काही नाही, हा 360 डिग्रीतनं काढलेला एक स्क्रीनशॉट आहे. पूर्वी काय असायचं, आपण त्याला होकार समजतो, गुण जुळले तर लग्नाला हो नाही समजायचं. कुंडलीतली बाकीची जागा आहे ह्याही बघितल्या पाहिजे. हे 18 पेक्षा जास्त गुण आहेत किंवा 36 गुण आहेत, चला जुळले, आता लग्नाला हरकत नाही. मी असं म्हणेन पुढे पाहायला हरकत नाही, पुढे अजून गोष्टी पाहणं गरजेचं आहे. तर आपण नुसती कुंडली पाहून त्याला होकार किंवा नकार हे करून लग्न केलं तर कधी कधी अशा समस्या उद्भवू शकतात. एखाद्या राशीला साडेसती येते म्हणजे नेमकं काय होतं? शनी महाराजांच्या चालीवरती या साडेसाती सगळी गोष्ट अवलंबून आहे. तर कधी कधी प्रेमविवाह ठरतायत तर आमच्याकडे पालक येतात, या 2 पत्रिका बघा. मी आधी विचारतो की तुम्ही लग्न ठरवताय का यांनी ठरवलंय. बरोबर. कारण काय, ज्योतिषांचं सर्टिफिकेट त्यांना हवं असतं तो विवाह थांबवायला किंवा पुढे न्यायला. मला कारण द्या हे का जुळत नाही, आणि मुलांचं म्हणणं मला कारण द्या तुम्ही हे कसंही करून आम्हाला जुळवून द्या. शेवटी हा श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा विषय. ज्योतिषशास्त्र याच्यावर काही श्रद्धा ठेवणारे लोक आहेत किंवा काही लोक याला अंधश्रद्धा असं मानतात. तर याबद्दल या शास्त्राचे अभ्यासक म्हणून तुम्हाला काय सांगायचं आहे? मी असं सांगेन प्रेक्षक हो, माणसाला अनेक गोष्टींबद्दल जिज्ञासा असते. त्यापैकीच ज्योतिष हे एक शास्त्र आणि याची जिज्ञासा प्रत्येकालाच वाटते. नेमकं हे शास्त्र काय आहे? ग्रह, तारे, पंचांग याचा प्रभाव मानवी मनावर किंवा मानवी जीवनावर कसा पडतो याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि यासाठीच आज आपण आपल्या सत्यवेद माध्यम समूहामध्ये निमंत्रित केलंय रवींद्र पतके यांना. सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आपण ज्योतिष अभ्यासक आहात. तुमच्या परिवारात यापूर्वी या विषयाचा अभ्यास करणारं कोणी होतं? ही परंपरा तुमच्याकडे आलेली आहे का तुम्हीच या विषयाची सुरुवात केलेली आहे? तसं बघायला गेलं तर माझे आई वडील दोघेही शिक्षक. एका छोट्या गावातनं मी आलेलो, पारगाव खंडाळा, सातारा जिल्ह्यातलं छोटं गाव. तिथं दोघेही शिक्षक आहेत. आणि ज्योतिषाचा संबंध फक्त पंचांगापुरता. कारण एक कुठल्याही हिंदू घरामध्ये एक पंचांग असतं, तर प्रत्येक घरामध्ये पंचांग, तर पंचांग बघण्यापुरता फक्त ज्योतिषाशी संबंध होता. पुढं माझं शिक्षण झालं, त्यानंतर अनेक टेक्निकल पदव्या वगैरे मी घेतलेल्या आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी एमटेक आहे. अरे बाबा, बर. तर त्यानंतर मी विविध क्षेत्रामध्ये नोकरी केली. त्यानंतर नोकरी केल्यानंतर मला असं वाटलं की स्वतःचं काहीतरी असावं, आणि त्यात भर येऊन पडली कोविडची. बर बर. तर आणि त्याबरोबर आलेलं माझं एक जीवावरचं ऑपरेशन. या दोघांच्या संयोगामुळे काय झालं की मला माझं क्षेत्र पूर्णपणे बदलावं लागलं, टेक्निकल पासून या क्षेत्रापर्यंत. मला लहानपणापासून आवड होती, वाचनाची सवय होती, त्यामुळं प्रारंभिक ज्योतिषाचं नॉलेज हे होतं. पण ते कधी असं वाढवावं, त्याचा कधी असा लोकांच्या हितासाठी उपयोग करावा किंवा अर्थार्जनासाठी उपयोग करावा असं कधी मनात नव्हतं. पण जेव्हा हे अशा 2 दुर्दैवी म्हणा किंवा सुदैवी म्हणा या संधी अशा आल्या, कोविड आणि माझं ऑपरेशन, तर त्यानंतर मी ठरवलं की या क्षेत्रामध्ये पूर्णपणे उतरायचं. यामधलं मग मी विशारद पूर्ण केलं माझ्या प्रॅक्टिसला, म्हणजे ज्योतिष बघायला चालू केलं. आणि करता करता मी विशारदच्या नंतर भास्कर हे सुद्धा पूर्ण केलं. अरे वा. आणि सांगायला चांगलं वाटेल, गेले 6 वर्ष ही प्रॅक्टिस मी खूप चांगल्या पद्धतीनं करतोय. साधारण समाजामध्ये असं समजलं जातं, आता तुम्ही तर एमटेक आहात, एमटेक ही पदवी विज्ञानाशी जोडलेली आहे. बरं. ज्योतिष हे शास्त्र मानलं जातं आणि विज्ञान हे सुद्धा एक शास्त्र आहे. बरं बरं. मग समाजामध्ये असा एक भ्रम किंवा ग्रह आहे की ज्योतिष हे शास्त्र नाही. याच्याबद्दल आता एक विज्ञानाचे अभ्यासक आणि ज्योतिषाचे अभ्यासक म्हणून तुम्ही काय सांगाल? मला हा खूप छान प्रश्न विचारला आणि आपल्या माध्यमातून हे लोकांना सांगायला मला खूप आवडेल. कारण कसं होतं की केवळ काही ऐकीव गोष्टींवरती जे लोक विश्वास ठेवतात की हे काय, हे फक्त पंचांग बघून किंवा पोपटपंची वगैरे हा असा जो काही समाजातला समज आहे किंवा पारंपरिक चालत आलेलं ज्ञान, असं नाहीये. आता आपण शास्त्र विज्ञान हे बघायला गेलं तर ते कशावर अवलंबून असतं की आपण काही प्रयोग करतो,
त्या प्रयोगातनं काही आपण निरीक्षण ज्याला आपण डाटा म्हणतो बरोबर. तो नोंदवतो आणि त्या डाटावरनं काही निष्कर्ष काढतो बरोबर. आणि त्या निष्कर्षावरनं काही जी गृहीतकं असतात त्याची सिद्धता होती आणि आपण ते सिद्धांत म्हणून पुढे वापरतो. बरोबर. हे विज्ञानाचं एक ठरलेली लाईन आहे. ज्योतिषशास्त्रात असंच आहे. या शास्त्राला 1000 वर्षाची परंपरा आहे, बर 1000 वर्षापेक्षा जास्तची. तर काय झालेलं आहे की पूर्वंपार घडणाऱ्या घटनांशी ग्रहताऱ्यांची गणित ही मांडून बघितली. बर हे अजून ऑब्झर्वेशन्सच आहेत आणि असं लक्षात आलं की काही पॅटर्न्स हे रिपीट होतात. अगदी सोपं एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं आत्ताच्या जमान्यातलं म्हणजे लोक रिलेट करतील की एखाद्या ठिकाणचं हवामान, आता गुगल आपल्या सगळ्यांकडे आहे अँड्रॉइड मध्ये, पुढच्या 7 दिवसाचं हवामान दिलेलं असतं की कसं राहील हे प्रेडिक्शनच आहे. पण ते कशावर केलेलं असतं, त्यांचे काही पॅरामीटर ठरलेले आहेत. म्हणजे हवेमधले आर्द्रता किती आहे, उन्हाचा ताप किती, टेम्परेचर किती आहे आणि कशा प्रकारचे वारे कुठून वाहत आहेत, हे असे अनेक बरेच पॅरामीटर असतात. आणि 100-200 वर्षाच्या नोंदीतनं त्यांच्या लक्षात आलं असतं की एखादा ठराविक पॅटर्न आला की हवामान असं राहील. बरोबर. ज्योतिषशास्त्रात वेगळं काही नाही. यामध्ये अशा प्रकारचे ग्रह एकमेकांशी संबंधित आले तर अशा घटना घडतात. आपण कालचक्र म्हणतो ना, या ग्रहांची सगळ्यांची जी गती आहे ही गोल आहे, बरोबर. चक्राकार असल्यामुळं हे पॅटर्न हे परत परत येत राहणार आणि त्या पॅटर्नशी सुसंगत घटना या परत परत घडत राहणार. हे जुन्या जे जाणकार होते, ज्यांनी हे शास्त्र बनवलं, त्यांनी हे ताडलं होतं आणि त्यामुळं हे याचा एक शास्त्राचा साचेबद्धपणा आला. आता फक्त विज्ञानाचं कसं होतं तो प्रयोग आपल्याला पटकन करून बघता येतो. ज्योतिषामध्ये कसं आहे, तुम्ही ऑब्झर्वेशन करा, भरपूर पत्रिका बघा आणि ज्यावेळेस तुम्हाला एखादा ठराविक पॅटर्न सापडला की अनुभवातनच तो कळतो की हा हे खरं झालं किंवा नाही. तर त्यामुळे हे एक प्रकारचं शास्त्रच आहे. भले नवीन विज्ञानाची बैठक त्याला नसेल पण त्याला एक हजारो वर्षाची परंपरा आहे. जन्मकुंडली अर्थात लग्न कुंडली असं आपण म्हणतो. तर मग हे नेमकं काय, जन्मकुंडली किंवा लग्न कुंडली म्हणजे नेमकं काय? सगळ्यांचा असा समज आहे, एक चौकोनाकृती रकाना येतात ज्याचे 12 भाग केलेले असतात. बरोबर. आणि ती कुंडली असं आपण म्हणतो. पण मी आता एका मजेशीर पद्धतीने हे सांगणार आहे, म्हणजे सगळे प्रेक्षक अतिशय छान रिलेट करतील याला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण स्क्रीनशॉट काढतो. स्क्रीनशॉट कधी काढतो, किंवा एखादी महत्वाची माहिती आहे किंवा एखादा लेख आहे आपल्याला पाहिजे असेल, आपण स्क्रीनशॉट काढला. बरोबर. किंवा एखादं बिल आहे त्याचं, तसं त्यामध्ये लॉंग स्क्रीनशॉट पण काढतो. स्क्रीनशॉट काढलं की तो लॉंग वरपासून खालपर्यंत स्क्रीनशॉट येतो. आता असं इमॅजिन करा की एखादं बालक जन्माला येते किंवा एखादी घटना घडतीये आणि त्यावेळेला असे काहीतरी सिस्टीम आपल्याकडे आहे की ज्यानं आपल्या आकाशाचं स्क्रीनशॉट काढतोय 360 डिग्रीतनं. तर कुंडली दुसरं काही नाही, हा 360 डिग्रीतनं काढलेला एक स्क्रीनशॉट आहे असं समजा, त्यावेळेस काढलेला. जेव्हा आपण कुंडली बनवतो त्यावेळेस काय मागतो, जन्म ठिकाण मागतो, जन्माची वेळ मागतो आणि दुसरं काय मागतो की जन्माची तारीख मागतो. तर त्या तारखेला त्या दृश्य आकाशामध्ये आणि अदृश्य याचा अर्थ काय, पृथ्वी गोल आहे, त्या बाजूला सुद्धा आकाश आहे. बरोबर. म्हणजे त्याला आपण ज्योतिषच्या भाषेमध्ये उदित गोलार्ध म्हणतो आणि अनुदित गोलार्ध म्हणतो. तर यामध्ये आकाशात कोणकोणते ग्रह कुठं कुठं होते या 12 भागामध्ये. म्हणजे 360 भाग हा जो डिग्री आहे त्याला आपण 12 भागामध्ये जर का डिवाइड केलं तर 30 डिग्री, या प्रत्येक 30 डिग्रीमध्ये कोणते ग्रह कुठल्या नक्षत्रात आहे हे हा मांडलेला त्यावेळेसचा स्क्रीनशॉट किंवा आराखडा, ही म्हणजे कुंडली आहे. फक्त ती काय, ही 3 डायमेन्शनच्या ऐवजी एका पानावर मांडलेली असते. बरोबर. त्यामुळे ही 2 डायमेन्शन म्हणजे फक्त काही चौकटी आणि आकड्यांची गणित असं दिसतात. त्यामुळे लोक संभ्रमात पडतात की अरे आकाशातले ग्रह या छोट्याशा जागेत कसे आले. बरोबर. आणि लग्न कुंडली म्हणाल तर असं आहे, लग्न हे असं मानलं गेलेलं आहे की आपण जिथे जन्मतो त्यावेळेस पूर्व क्षितिजावर कोणती रास उगवत होती. बर. भले माझा जन्म रात्री 8चा आहे पण पूर्वेकडे कोणती ना कोणती रास ही उगवत असणार. बरोबर. उगवत याचा अर्थ काय की सगळे हे ग्रह तारे वगैरे जे आहेत एका ठराविक मार्गक्रमण करत असतात. तर त्यांना आपण त्यांचा जो मार्ग आहे तो पृथ्वीला असा वरून आहे, त्याला क्रांतिवृत्त असं ज्योतिषीय भाषेमध्ये म्हणतात. आणि पृथ्वीच्या भ्रमणामुळं त्यांचं भासमान पूर्वेकडून पश्चिमेकडं असं जाणं होतं. अर्थात त्यांनाही स्वतःच्या गती आहेत.
तर लग्न याचा अर्थ की ज्या वेळेस ज्या ठिकाणाचा आपण कुंडली काढतो त्या ठिकाणी पूर्वेला उगवणारी रास, म्हणून ती पहिली रास लग्न रास अशी घेतात. बरोबर. म्हणून ह्याला जन्म लग्न कुंडली असं नाव आहे. आणि लग्न किंवा विवाह म्हटलं की आपल्याकडं कुंडली बघितली जाते आणि मग गुणमिलन केलं जातं. तर मग गुणमिलन केल्यानंतर सुद्धा किंवा गुणमिलन झाल्यानंतर मग जेव्हा विवाह होतो, मग असा झालेला विवाह सुद्धा कुठंतरी थांबावं लागतं किंवा घटस्फोट होतात. याचं नेमकं कारण काय? मग हे असं का? छान प्रश्न विचारला. म्हणजे आत्ताचा या नवीन भाषेत म्हणायचा हॉट टॉपिक असाच आहे. आता या लग्न शब्दावरनं सांगतो, तुम्ही भारतामध्ये सगळीकडे जावा, त्या विवाहाला शादी विवाह किंवा असेच शब्द आहेत. फक्त महाराष्ट्रामध्ये लग्न असं आहे. लग्न नाव काय आहे त्याला? तर त्या लग्नावरती मी जी पूर्व क्षितिजावरची लास म्हणतो ना, ते मुहूर्त काढून ते लग्न आपण दिलेलं असतं, ह्या लग्नावर लावा म्हणून. लग्नावर लागतं म्हणून लग्न असं नाव आहे ते विवाहाला. मग ते आलंय पूर्वंपार चालत म्हणून लग्न, थोडक्यात विवाह. आता पूर्वंपार असं समजलंय की हे 12 राशी आणि 27 नक्षत्र आहेत. तर प्रत्येक राशीमध्ये 2.5 नक्षत्र हे आहे. 27 जर का आपण हिशोब केला तर कोणत्याही राशीमध्ये पूर्ण नक्षत्र नसतं. 27 नक्षत्रांना 12 भागामध्ये विभागलं तर प्रत्येक राशीच्या वाट्याला काही नक्षत्र येतात. आणि त्यामुळं जो जन्म होतो जातक किंवा जो आपण म्हणतो ज्याचं आपण भविष्य बघतो किंवा लग्न जुळवतो त्याचं कोणत्या ना कोणत्या नक्षत्रावरती असतं. तर पूर्वी गुणमेलन हे नक्षत्रावरती असायचं. जे पारंपरिक गुणमेलन आत्ताही पंचांगामध्ये आहे ते नक्षत्रावरती आहे. तर अष्टकुट म्हणून एक पद्धत आहे जी पारंपरिक पद्धतीने बघतात आणि त्यांना गुणमेलन करतात. हे गुणमेलन पूर्वी काय असायचं की या स्थळात पुढे जाऊ की नाही, ग्रीन किंवा रेड सिग्नल यापुरतंच पाहावं अशा मी मताच आहे. या पुढे जावं नाही जावं आपण त्याला होकार समजतो. गुण जुळलेत तर लग्नाला हो नाही समजायचं. कुंडलीतली बाकीची जागा आहे ह्याही बघितल्या पाहिजे. बरोबर. तर त्यामुळे होतं काय, नक्षत्रामुळे तुमचे स्वभाव म्हणजे हे जे गुणमेलन आहेत त्यामुळे तुमचा स्वभाव किंवा हे लक्षात येतं. बेसिक कम्पॅटेबिलिटी जी पूर्वसुरींनी सांगून ठेवलेली आहे मागच्या आपल्या शास्त्रज्ञांनी, ती बेसिक कम्पॅटेबिलिटी झाली. पण कसं आहे की प्रत्येकाची कुंडली ही वेगळी आहेत, प्रत्येकाच्या ग्रहाचे प्लेसमेंट वेगळे आहेत. त्यामुळे स्वभावाच्या शेड्स, स्वभावाचे प्रकार हे सगळे वेगळे असणार. हे या पारंपरिक गुणमेलात नाही समजत. बरोबर. तर त्यामुळं असं होतं की गुणमेलन, चला बुवा हे 18 पेक्षा जास्त गुण आहेत किंवा 36 गुण आहेत, चला जुळले, आता लग्नाला हरकत नाही. मी असं म्हणेन पुढं पाहायला हरकत नाही, पुढं अजून गोष्टी पाहणं गरजेचं आहे. तर आपण नुसती कुंडली पाहून त्याला होकार किंवा नकार हे करून लग्न केलं तर कधी कधी अशा समस्या उद्भवू शकतात. तर मी काही पद्धती माझ्या ज्या गुणमिलनाच्या डेव्हलप केलेल्या आहेत, माझ्याकडे जे प्रश्न येतात त्यांच्यासाठी, तर मी त्याला आधुनिक गुणमिलन पद्धत म्हणतो. यामध्ये मी काय करतो की पारंपरिक तर बघतोच, पण त्याला वेटेज दिलंय 10 मार्काचं. त्यानंतर बघतो मी आधुनिक गुणमिलन. आधुनिक मध्ये काय बघायचं तर कुंडलीमध्ये कसं आहे की तुमचं प्रथम स्थान जे आहे म्हणजे तुम्ही स्वतः आहात. सप्तम स्थान आहे ते हे तुमचा जो जोडीदार येणार आहे, पत्नी येणार आहे, तर सप्तम स्थान आहे. तर तुमच्या प्रथम स्थानाचा मालक कोण आहे, प्रथम स्थानामध्ये ग्रह कोणते, सप्तम स्थानाचा मालक कोण आहे, सप्तम स्थानाचे ग्रह कोणते, त्यांचे एकमेकांशी कसं जुळते. त्यानंतर त्या प्रथम स्थानाचा मालक कुठं बसलाय, सप्तम स्थानाचा मालक कुठं बसलाय, तो कुठल्या ग्रहांनी पीडित नाही की नाही. किंवा ज्या वेळेला आपण बघतो तर पुरुषाच्या कुंडलीमधले स्त्रीचे ग्रह असं पण असतं बरं का. आता माझी कुंडली बघायला गेलं, मला मिळणारी पत्नी मी कशावरनं बघणार, तर माझ्या कुंडलीमधल्या चंद्र आणि शुक्र यावरनं कळतं की माझी पत्नी कशी असेल. आणि वधूच्या कुंडलीमधले वरासाठीचे ग्रह म्हणजे वधूच्या कुंडलीमधले वरासाठीचे ग्रह म्हणजे मंगळ आणि रवी हे कसे आहेत, या दोघांच्या तब्येती कशा आहेत हे फक्त चेक करायचं. तर त्याला मी एकूण 100 मार्क ठेवलेले आहेत. म्हणजे हे सगळं म्हणजे वधूच्या पत्रिकेतले वरासाठीचे ग्रह, वराच्या पत्रिकेतले वधूसाठीचे ग्रह, प्रथम स्थान, सप्तम स्थान आणि त्यांचे मालक, तर यांचं ज्यावेळेस गणित जुळतं हे 100 मार्क येतात. ते परत 10 मध्ये कन्व्हर्ट करायचे आणि शेवटी बघायचं मंगळ आणि मंगळ हा जुळतोय की नाही. हे 3 गोष्टी एकत्र केल्या की 30 पैकी मी मार्क ठरवतो. यामध्ये जर का 20 पैकी असतील तर एक म्हणतो की हो तुम्ही या स्थळाला पुढे जाऊ शकता किंवा नाही. ते आधुनिक गुणमिलनाची पद्धत आहे. तुम्ही आता सांगितलं की लग्न जुळताना पत्रिका कशी बघायची किंवा कशी बघितली पाहिजे, तुम्ही कसं बघतायत त्याचं विश्लेषण केलं. पण बऱ्याचदा असं होतं की काही प्रेमविवाह होतात. हो.
पण प्रेम विवाहामध्ये बऱ्याचदा लग्नपत्रिका बघणं हा विषयच येत नाही. बरोबर नाही येत. मग काही प्रेम विवाह हे यशस्वी होतात, काही हे होत नाहीत. याची मग जी काही कारणं आहेत ती कशी पडताळली जातात? काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कधी कधी काय माहितीये का, आपल्याकडे एक म्हण आहे बघा की संन्यासाच्या हातनं विंचू मारणं वगैरे अशी म्हण आहे नाही. हा, हा, हा. तर कधी कधी प्रेमविवाह ठरतायत तर आमच्याकडे पालक येतात, ह्या 2 पत्रिका बघा. मी आधी विचारतो की तुम्ही लग्न ठरवताय का यांनी ठरवलंय. हा, हा, हा. बरोबर. कारण काय, ज्योतिषांचं सर्टिफिकेट त्यांना हवं असतं तो विवाह थांबवायला किंवा पुढे न्यायला. बरोबर. म्हणजे कधी कधी असं झालेलं आहे की ज्या पत्रिकेचे आई वडील घेऊन आले जी पत्रिका आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी तीच मुलं दोघं माझ्याकडे आलेली ही पत्रिका घेऊन. बर बर. त्यांचं म्हणणं आई वडिलांचं असं की मला कारण द्या, हे का जुळत नाही. आणि मुलांचं म्हणणं मला कारण द्या, तुम्ही हे कसंही करून आम्हाला जुळवून द्या. बर बर. म्हणजे हा प्रकार असा होतो. यामध्ये कसं आहे, ज्यावेळेस प्रेमविवाह असतो ना, मी त्यांच्या पालकांना नेहमी सजेस्ट करतो, सांगतो, माझं सांगणं असतं, त्यांनी एकमेकांना निवडलंय ना, मग त्यांच्या विवेकावर सोडा, हे सगळ्यात उत्तम आहे. ज्योतिषशास्त्राचा उपयोग तुटल्यानंतर किंवा आधी खापर फोडण्यासाठी करण्याऐवजी तुम्ही त्या दोघांना कसं एन्व्हायरमेंट देताय, ते दोघं एकमेकांशी कसं जुळवून घेत आहेत, त्या दोघांच्या विवाहाबद्दलच्या कल्पना परिपक्व आहेत की नाही, ह्या सुद्धा गोष्टी खूप मॅटर करतात. आता जर का प्रेमविवाह जुळायचं ठरवलं तर एक गोष्ट ही अशी अपेक्षित आहे की दोघांनी एकमेकांना पूर्ण जाणलंय. कधी कधी काय असतं, ते नुसतं आकर्षण असू शकतं. जी नंतर येणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत विवाहानंतर, ते सोसण्याची तयारी आहे की नाही हे ठरवण्याच्या आधीच उचललेलं पाऊल असू शकतं. तर या सगळ्या गोष्टी ठरवतात की तो विवाह टिकणार की नाही टिकणार. बरोबर. ज्यांनी टिकवून दाखवला प्रेमविवाह करून, मी असं नाही म्हणत की त्यांच्या पत्रिकेत काही दोष नव्हता किंवा त्यांच्या पत्रिकेत दोष होता. असंही झालेलं आहे की ज्यांच्या पत्रिका काही जुळत नाही त्यांनी विवाह शेवटपर्यंत नेलेत, कारण त्यांच्यामध्ये एकमेकांना समजून घ्यायची पूर्ण कॅपॅसिटी होती. बरोबर. शेवटी विवाह कसा आहे, हे 2 मनांचं, 2 परिवारांचं असं मिलन आहे. पत्रिकेमध्ये मंगळ असणं आणि मग या समस्येवरती ज्योतिषशास्त्र म्हणून काय उपाय आहेत? मुळात मंगळ असणं या गोष्टीबद्दल मी पहिल्यांदा 1 मिनिटं बोलेन. मी मंगळ असणं म्हणजे हा ग्रह कुठं जात नाही, या 360 डिग्रीमध्ये कुठं ना कुठं आहेच. त्यामुळं प्रत्येक पत्रिकेमध्ये मंगळ आहे. पण ज्यावेळेस आपण मंगळ असणं कोट म्हणतो, ते काय आहे की पत्रिकेमधली काही स्थानं आहेत. प्रथम स्थान, चतुर्थ स्थान, त्यानंतर सप्तम स्थान, अष्टम स्थान आणि 12वं स्थान. या स्थानावर जर का मंगळ असला तर या मंगळाचा प्रभाव हा सुखाच्या, पैसे कमवण्याच्या, दाम्पत्य जीवनाच्या घरांवरती पडत असल्यामुळं त्या पत्रिकेला एक मंगळ दोष आहे असं आपण म्हणतो. मंगळ हा ग्रह कसा आहे, हा थोडा कसा तामसी म्हणता येणार नाही, पण हा राजसी ग्रह आहे. याच्याकडं थोडंसं एक प्रकारची उर्मी आहे, पुढे जाण्याची म्हणजे एक धडक आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो या घरात मंगळ असलेल्या व्यक्तीला ना एक फोर्स आहे, त्याचा लाईफ फोर्स त्याचा खूप आहे, एनर्जी खूप आहे, प्रत्येक गोष्टीत त्याला एनर्जी लागते. तर त्या एनर्जीला बॅलन्स करणारी एनर्जी जर का बोधूत असेल, म्हणून आपण म्हणतो की मंगळ असलेल्या पत्रिकेला मंगळ असलेली पत्रिका बघा, म्हणजे या स्थानात मंगळ किंवा बॅलन्स करणारी बघा असं म्हणतो. बरोबर. याला दोष का मानला गेलाय पूर्वी, कारण एक काही प्रकारच्या हे पडू शकतात, वाईट प्रभाव घरांवर पडू शकतात सप्तम स्थानावरती, सुखस्थानावरती, म्हणून दोष मानला गेलेला आहे. पण या मंगळाचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे लोक करतात. कारण हाच मंगळ, जसं समजा अष्टम स्थानातला मंगळ आहे किंवा प्रथम स्थानातला मंगळ आहे, तो शत्रुहंत आहे. म्हणजे एखादा मिलिटरीमध्ये कुणी आहे, पोलीस आहे, आणि त्याला प्रथम स्थानातला मंगळ आहे, तो त्याच्यासाठी वरदान आहे. बर. तर अशा प्रकारचे जे ग्रह असतात की नाही, तर आपण त्याचा उपयोग करून घ्यायचा, त्या अनुरूप पत्रिका शोधायचं, बघायचं, किंवा स्वभाव त्या अनुरूप आहेत की नाही बघायचं. मग तो मंगळ त्रास देत नाही. आता याच्यावर उपाय काय असतात का, तर आहेत, शास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितलेले आहेत. जसं कडक मंगळ असेल तुमचं आणि लग्नामध्ये एकमेकांशी मंगळाचे कम्पॅटेबिलिटी नसेल तर कुंभविवाह, अर्कविवाह, अशा बरेच उपाय सांगितलेले आहेत. त्याच्या विस्तृत विवेचनामध्ये मी काही जात नाही आता, पण उपाय हे असतात. असं नाही कारण केवळ मंगळ आहे म्हणून तुम्ही पत्रिका नाकारू नका, असं मी सजेस्ट करेन.
तो मंगळ बघा, तो कुठं बॅलन्स करणारा मंगळ त्याला आहे नाहीये, त्या मंगळाचं कुणी त्या मंगळामुळे कुठला फायदा होत असेल तर उगाच त्या मंगळाचा फायदा घ्यायचं सोडून तुम्ही त्याला शांत करायचं बघताय वगैरे, अशा प्रकारचे तोटे होऊ शकतात. बरोबर. ज्योतिषशास्त्रामध्ये 12 राशी सांगितल्यात. हो आणि मग ते प्रत्येकाच्या काही ना काहीतरी राशी असतात. हो. तर या राशी चक्रांबद्दल तुम्ही काय सांगाल? राशीचक्राची खरंच एक गंमत आहे. काय झालेलं आहे की जेव्हा या 12 राशी या बऱ्याच नंतर आल्या. बर. रामायण काळात ज्योतिष होतं, बर. पण रामायण काळामध्ये फक्त रामायणामध्ये नक्षत्रांचा उल्लेख आहे. बर बर. आणि जसं ज्योतिषशास्त्र हे पुढं 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 येत गेलं तशा मग राशी इंट्रोड्यूस झाल्या. म्हणूनच की काही नक्षत्र एकत्र करून एक रास, म्हणजे या अखंड 360 डिग्री चक्राचे 29 भाग करून अभ्यासण्याऐवजी जर का 12 भाग केले तर अभ्यासाला सुटसुटीत होतील, म्हणून या राशी आहेत. तर या प्रत्येक राशीमधील नक्षत्र त्या राशीची गुणधर्म जरा ठरवतात. बर. म्हणजे मेषेचा अग्रेसिव्हनेस जो आहे, सिंहेचा अग्रेसिव्हनेस आहे, कर्क आपण शांत म्हणतो, वृषभ हे शांत म्हणतो, किंवा मीन आहे याला जर आपण असं म्हणतो की ती रास थोडीशी भावनाशील आहे, भावना प्रधान आहे असं म्हणतो. तर हे त्याचे नक्षत्राचे गुणधर्म घेऊन आलेले आहेत त्या राशीमध्ये. आणि या नक्षत्रांनी मिळून ज्या राशीच्या आकृत्यावरती बनवल्यात त्यावर त्या राशीची आपण नावं सगळी ठेवलेली आहेत. बरोबर. तर या राशींचे खूप उपयोग आहेत तसे. म्हणजे लग्न ठरवताना होतातच. दुसरी गोष्ट आहे की जेव्हा या राशीचं लग्न वगैरे असतं मुहूर्त शोधण्याच्या वेळेला, तर त्या राशीच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, त्याचे गुणधर्म आहेत, तर त्या वेळेला ते अवकाशात असतात. म्हणून आपण त्या लग्नावरती लग्न घेतो. म्हणजे सिंह लग्न आहे आता, म्हणजे सिंह राशीचे गुणधर्म आकाशात आहे आता. किंवा एखादं कार्य सुरू करताना सौम्य राशीचे गुणधर्म आहे तर मीन लग्न चाललेलं आहे आता. अशा प्रकारचे आपण त्याचाही उपयोग करून घेतो. राशीचक्र आणि मग त्यांचे स्वभाव याच्याबद्दल तुम्ही कसं वर्णन किंवा विश्लेषण करा? याबद्दल राशीचक्राबद्दल कसं आहे, स्वभाव हे जर का आपण राशीचे म्हणले तर ते थोडं कसं होईल की आपण त्या माणसाच्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलवर अन्याय केल्यासारखं थोडं होईल. कारण कसं सांगतो तुम्हाला, जर का आपण सगळ्या माणसांना 12 राशीमध्ये विभागायला गेलो तर 12च प्रकारची माणसं आहेत. बरोबर. असं वाटेल, पण तसं नसतं. कुंडलीतली 12 घरं आहेत, 12 वेगवेगळी लग्न आहेत, चंद्र कुठल्या राशीत होतं त्या राशीत, या ज्या आपण राशी म्हणतो ते चंद्र राशीत. तशाच लग्न राशी असतात, अष्टम घराची रास असते, हे असतात. 12 राशी या प्रत्येकाच्या आहेत, पण स्वभावात जी दिसून येते ती चंद्र रास. बर बर बर. म्हणजे आपण समजा बोलतोय, कुणी बोलताना समजा थोडासा दबकत बोलतोय किंवा विचार करून बोलतोय, आपण म्हणू शकतो की कर्क राशीचा अमल आहे. आणि कुणी तोऱ्यात चाललाय, त्याला सगळं एकदम फिट अँड फाईन पाहिजे, सगळ्या गोष्टी सगळ्या वेळेत पाहिजेत. इन्स्पेक्टर सारखा आपण म्हणू शकतो सिंह रास आहे. सगळ्या गोष्टी शांतपणे घेतोय, बॅलन्स करतोय, समजून घेतोय, थोडंसं ऐकून समोरचं उत्तर देतोय, तर म्हणणार आपण तुळ राशी. तर ह्या स्वभावाच्या, कारण चंद्र आहे ना, चंद्र हा मनाचा कारक आहे, त्यामुळे चंद्र ज्या राशीत आहे ना त्या राशीचा आपला स्वभाव बनतो. आणि जे आपलं व्यक्तिमत्व आहे ते आपल्या लग्न राशीवर असतं. बर बर. आपण काय करतो, पेपर बघताना जेव्हा राशीचक्र किंवा राशी भविष्य बघायला जातो की नाही, तर जे आपण जनरली बघतो ते चंद्र राशीचं बघतो. तर मी असं एक रेकमेंड करीन, जर का तुमची चंद्र रास आणि लग्न रास वेगळी असेल तर लग्न राशीचं पण बघा. कारण लग्न रास म्हणजे तुमचं शरीर आहे आणि चंद्र रास म्हणजे तुमचं मन आहे. बरोबर. जन्मवेळ जर चुकली तर त्या व्यक्तीचं भविष्य चुकतं. ती जन्मवेळ आता किती वेळानं चुकली त्यावर अवलंबून आहे. समजा 5-10 मिनिटाचा फरक आहे तर एवढा मोठा फरक पडत नाही भविष्यामध्ये किंवा कसं. कारण एक सांगतो की चंद्र एका राशीमध्ये 2 दिवस साधारण असतो. 28 दिवसाची सायकल असते चंद्राची. तर एका राशीमध्ये साधारण 2 दिवस असतो. एका नक्षत्रामध्ये तो जवळजवळ 3 प्रहर असतो. तर त्यामुळे जरा जरी समजा वेळ चुकली ना तर फार फार तर काय होईल की एखाद्या लग्न बदलेल, भाव बदलतील, पण जे ग्रहांची एकमेकांशी असलेली जी अलाइनमेंट आहे ती बदलत नसल्यामुळं थोड्याफार प्रमाणात त्याचं भविष्य सांगता येईल. पण हा घोटाळा कधी येतो, जिथं लग्न बदलत असतं. समजा सिंह लग्न उगवलंय
पूर्ण, आणि आता कन्या लग्न उगवतोय तर त्याच्या समजा ते जो मिड पॉइंट आहे त्याच्यावर जन्म झालाय, 5 मिनिटं इकडं तिकडं, बरोबर. तर ती पत्रिका बनलेली ती चुकीची बनेल, कारण त्यातले भाव आहेत ते बदललेले आहेत. पण तशी पत्रिका आपल्याला दुरुस्त पण करता येते. समजा तुमच्याकडे जन्मतारीख आहे, साधारण वेळ आहे, बर, आणि ठिकाणाचं तुम्हाला हे आहे, तर पत्रिका करेक्शनचं शास्त्र आहे. तुमचा स्वभाव, आमच्याकडे काही प्रश्नावली असती, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारून तुमच्या स्वभावाची गणित मांडून, जसं आपण बॅक कॅल्क्युलेशन म्हणतो ना, तसं त्या वेळेपर्यंत येता येतं. एक नाड्यांश म्हणून पद्धत आहे. बर, म्हणजे काय असतं की आता ज्यांना ज्योतिष माहिती आहे त्यांना नवमांश शब्द ऐकून माहित असेल की एका राशीचे 9 भाग केलेले असतात, त्याला नवमांश म्हणतात कुंडलीमध्ये. आणि तसंच नाड्यांश मध्ये एका घराचे, एका राशीचे 150 भाग केलेले असतात. तर प्रत्येक नाड्यांश हा वेगळा असतो. तर त्यामुळं बॅक कॅल्क्युलेशन करत त्या माणसाचा स्वभाव बघून आपल्याला त्याची रासच नाही, त्याचं नुसतं ती वेळच नाही तर सेकंदापर्यंत वेळ करेक्ट काढता येते. पण अंतर जे आहे मुख्य वेळेपासून हे अर्धा तासापेक्षा इकडं तिकडं नसावं. पण त्यापेक्षा जसं फारकत घेतलेलं असेल ना तर फक्त चंद्रकुंडली मांडता येते आपल्याला. चंद्रकुंडलीमध्ये 80% आपण त्या माणसाचं भविष्य नीट वर्तवू शकतो. नक्कीच. तुम्ही मगाशीच म्हटलात की ग्रहांचा मानवी मनावर किंवा जीवनावरती परिणाम आहे किंवा प्रभाव आहे. मग हा प्रभाव कमी अधिक प्रमाणात होत असतो किंवा तो प्रभाव परिणामकारक होण्यासाठी काही ज्योतिषाचे अभ्यासक रत्नांचे खडे परिधान करायला सांगतात. तर मग त्याचा परिणाम त्या व्यक्तीवरती किंवा त्याच्या एकूण जीवनमानावरती कसा होतो याच्याबद्दल काय सांगा? आता हे ना, ज्योतिषशास्त्र आहे मुख्यत्वे करून 2-3 विभागामध्ये मुख्यत्वे विभागले गेलेले. एक मोठा विभाग आहे त्याचं गणित. यावरून आपण पंचांगातले सगळे आराखडे असतील, पंचांग, ग्रहांच्या गती, त्यावरनं कुंडली मांडणं हे आहे. दुसरं आहे फलज्योतिषशास्त्र, म्हणजे ग्रह जसे कुंडलीमध्ये आहेत तर ते एकमेकांशी काय योग करतायत, त्यांची केमिस्ट्री काय, त्याच्यावरून जे योग काढणं किंवा भविष्य वर्तवण्याची जी पद्धत आहे म्हणतात फलज्योतिष. आणि तिसरे मुहूर्त ज्योतिष, जे आपण मुहूर्त काढतो, एखादी गोष्ट कधी करावी कधी नाही करावी, असं 3 विभागामध्ये आहे. तर फलज्योतिषाला धरून पुढं उपायांचे शास्त्र आलेले. यामध्ये आपण रत्न किंवा काही गोष्टी सजेस्ट करतो. आता कसं आहे, काही गैरसमज आहेत रत्नांबद्दल. मी ते पहिले गैरसमज सांगतो, त्यानंतर रत्न खरं काय काम करतं त्याकडे येतो. जसं गैरसमज असं की हे रत्न त्या ग्रहाची एनर्जी शोषतात, आपल्याकडे पाठवतात, आपल्याला त्या एनर्जीचा फायदा होतो. हा खरंच गैरसमज आहे. मी म्हणेन ते रत्न म्हणजे ते ग्रह आहेत. हे साधं आहे. कसं आहे, या विश्वामध्ये जी तत्व आहेत ना, ही 7-8 तत्व आहेत. आपण त्या तत्वांना नावं दिली आणि त्या तत्वांशी ज्या गोलपिंडांचा बिहेवियर मिळालं, म्हणजे ज्यांना रेझोनेट केलं, असं ज्याला शास्त्रीय भाषेत म्हणतात, त्या गोलपिंडांना त्या ग्रहांची आपण नावं दिली. म्हणजे बुध या ग्रहाला बुध नाव द्यायच्याऐवजी बुध तत्व काय हे शास्त्रज्ञांना माहित होतं. जसं आपण बोलतोय, आपली वाणी बुध आहे, बरोबर, आपलं मनस्विता आहे ती चंद्र आहे, आपलं तेज आहे, आपला आत्मा आहे तो सूर्य आहे. किंवा जसं आपला विजिगिषा म्हणतात, पुरुषार्थ म्हणतात, तो मंगळ आहे, पुढे जाण्याची शक्ती आहे ती. किंवा आपल्यातला जो विवेक म्हणतात तो गुरु आहे. किंवा आपल्यातली जी पुनर्निर्मिती शक्ती आहे, कामेच्छा आहे, तो शुक्र आहे. त्यानंतर आपल्यातली सचोटी, एखाद्या गोष्टीची वाट बघण्याची ताकद किंवा न्यायाची ताकद, हा शनी आहे. तर आपल्या अतृप्त किंवा ज्या इच्छा प्रकट झालेल्या नाही आहेत किंवा ज्यासाठी आपला आत्मा कुठून तरी असा तडफडतो, ती म्हणजे राहू आहे. आणि ज्या गोष्टी आपण सोडू इच्छितो तो केतू आहे. तर हे सगळी गणित आहेत. तर ही तत्व आधीच आहेत. आपण त्यांना त्या तत्वांना, त्या ग्रहांना जी तत्व ह्या पॅटर्न मध्ये दाखवतात, म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं ना, ग्रह जे पॅटर्न करतात त्या पॅटर्नवरनं आपण गणित मानतो. बरोबर. आता कुणी शनी किंवा गुरु हा डायरेक्ट तुमच्या इथं येणार नाहीये सांगायला किंवा इंटरफेअर करायला, खूप लांब आहेत ते आपल्यापासून, कसं काय करतील. पण ते तत्व आहे, गुरु तत्व आहे ना. ही तत्व भूमितीमध्ये पण आहेत. लंब रेषा किंवा लंब वर्तुळाकृती गोष्टी त्या गुरुच्या असतात. गोल आहे तो शुक्र आहे, गोल आहे तो चंद्र पण आहे.
एखादी गरम गोष्ट आहे तो रवी आहे, पित्त आहे मंगळ, रक्त आहे हा रक्तातला धातू शुक्र आहे, तर रक्त स्वतः मंगळ आहे. तर ग्रह हे सगळीकडे आहेत. बरोबर. तर त्या ग्रहांशी रेझोनेट करणारे, त्या तत्वांशी रेझोनेट करणारे रत्न आपण घेतली ना, तर मी म्हणेन, मी जर का तुम्हाला माणिक देतोय तर माझ्या मनात मी तुम्हाला सूर्य देतोय असं आहे. हा माणिक नाहीये. असं नाहीये की तो सूर्याचे किरण ओढणार आणि तुम्हाला शक्ती देणार. जे ग्रह तुमच्या पत्रिकेमध्ये कमी पडतायत, तुमच्या स्वभावात कमी पडतायत, तर ते त्या तरंग, त्या शक्ती वाढवण्यासाठी आपण रत्नांची योजना करतो. तर हे ज्याला समजलं ना, तो अतिशय उत्तम करणार रत्नाची योजना, आणि अतिशय चांगली रत्न तो सजेस्ट करू शकतो. तर त्यामुळं कधी कधी काय होतं, या शास्त्राला कमी शिकलेल्या लोकांचा खूप धोका आहे. तर रत्नशास्त्र किंवा रत्न उपाय त्यामुळं कधी बदनाम झालेला आहे तो या लोकांमुळेच. खरंय. एखाद्या राशीला साडेसती येते म्हणजे नेमकं काय होतं, आणि मग या साडेसातीचे परिणाम त्या व्यक्तीवरती राशी परत्वे कसे होतात? शनी महाराजांच्या चालीवरती या साडेसातीची सगळी गोष्ट अवलंबून आहे. शनी हा सूर्याभोवती एक 25 वर्ष घेतो फिरायला. बर. तर 25 ते 30 वर्षामध्ये ज्यावेळेस शनी पूर्ण एक चक्कर करतो, तो वेग प्रत्येक भावातनं जाण्यासाठी 2.5 वर्ष घेतो या 25 ते 30 वर्षामध्ये फिरण्यासाठी. कारण आपण या भचक्राचे जे 360 भाग केलेत, 12 त्यातनं या राशी काढलेल्या आहेत, त्या प्रत्येक राशीतनं जाण्यासाठी शनीला 2.5 वर्ष लागतात. बर. या 2.5 वर्ष शनी ज्या राशीमध्ये असतो त्या आधीच्या राशीला, खुद्द त्या राशीला आणि त्यानंतरच्या राशीला साडेसाती असते. म्हणजे समजा शनी आता मीन राशीमध्ये, तर कुंभ राशीची साडेसातीची शेवटची 2.5 वर्ष आता सुरू आहेत, मीन राशीची मधली सुरू आहेत, आणि मेष राशीची आत्ता साडेसाती सुरू झालेली. असं असतं. म्हणजे कोणत्याही एका वेळी 3 राशी या साडेसातीच्या अंमलाखाली असतात. म्हणजे 3 राशी साडेसातीमध्ये येतात. नुसतं साडेसाती नाही, आता काही छोट्या पनोती किंवा छोट्या साडेसाती सुद्धा असतात. या कशा असतात की शनीची नजर ज्या ग्रहांवरती आहे त्यांना छोटी साडेसाती म्हणतात. शनीपासून जो तिसरी रास आहे, शनी आत्ताच्या राशीपासून तिसरी रास आहे, त्या राशीवरती छोटी असती साडेसाती, किंवा 7वी रास आहे, किंवा शनीपासून जी 10वी रास आहे त्या राशीवरती, किंवा ज्या राशीपासून शनी 8वा आहे किंवा 6वा आहे, तर त्या राशीला पनोती असती. तर ह्या अशा छोट्या छोट्या 2.5 किंवा साडेसातीतला छोटी साडेसाती किंवा पनोती अशा प्रकार पण असतात. जी मुख्य साडेसाती असते ती ही जी मी सांगितली की 2.5 वर्ष ज्या राशीत आहे त्या राशीच्या आधी आणि नंतरच्या राशीला साडेसाती असते. मग याचे 3 टप्पे तुम्ही सांगितलेत. हो. मग हे 3 टप्पे कसे, त्याचे परिणाम कसे आहेत? प्रत्येक राशी परत हे बदलतात. बर. कारण प्रत्येक राशीला शनी हा ग्रह त्याच्या लग्न कुंडलीनुसार कोणत्या भावाचा आहे त्यानुसार फळ देणारा असतो. म्हणजे समजा आत्ता मीन राशीची साडेसाती म्हणली आपण, तर शनी हा 10व्या घराचा मालक पण असतो, 11व्या घराचा पण मालक असतो. बरोबर. तर त्या 2 राशींची, ज्या 2 भावांची फळं हा शनी देतो मीन राशीला, त्याची दृष्टी कुठं असती त्यावेळेला, तर त्या राशींची फळं पण देतो, चांगली किंवा वाईट. त्यामुळे प्रत्येक राशीला ही फळं वेगळी येतात. त्यामुळे ते बघावं लागतं की कोणत्या राशीमध्ये शनी आहे, कोणत्या राशीची साडेसाती सरती आहे, आणि मूळ पत्रिकेमध्ये शनी कुठं होता, त्यावरून त्याची फळं ठरतात. पण जनरली लोक काय करतात, साडेसाती म्हणले की सरसकट घाबरतात किंवा उपायांच्या ढिगाखाली बुडून जातात, किंवा जे पण काही होत आहे ते सगळं साडेसातीमुळे असं सर्रास समजून त्यावर उपाय करत बसतात. तर माझं लोकांना असं सांगणं, असं घाबरू नका. शनी हा जरी क्रूर ग्रह असला, ज्याला आपण पापग्रह असं म्हणतो, तरी तो सत्याचा कैवार घेणार आहे. शनी काय करतो, हा न्यायाधीश आहे. दुसरी गोष्ट अशी की शनी सत्व परीक्षा घेतो, किंवा त्या माणसाच्या विवेकाची परीक्षा घेतो, किंवा तो माणूस जागरूक आहे की नाही याची परीक्षा घेतो. साडेसातीमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी येतात ज्या तुम्हाला भुरळ घालतील किंवा जिथे तुमचं डिसिजन चुकू शकेल, तिथं फक्त त्रास होतो. एरवी साडेसाती
हा शनीच्या सचोटीपणामुळं, शनीचा आणखीन एक गुण म्हणजे सचोटी किंवा धीर गंभीरपणा, एखादी गोष्ट लावून धरणे. तर त्या गोष्टीमुळं कधी कधी काय होतं की चांगली अत्यंत सुंदर फळं 7:30 काही लोकांना मिळालेली आहेत. मग याला 7:30 असं जे नाव दिलंय याचं काही वेगळं कारण किंवा काही शास्त्रीय कारण आहे? आता समजा माझी मीन रास आहे समजा, तर ज्या वेळेला कुंभ राशीमध्ये शनी आलाय, माझी 7:30 सुरू झाली, कारण पहिली 2.5 वर्ष. मीन राशीमध्ये आला पुढची ती 2.5 वर्ष संपल्यानंतर ती मधली 2.5 वर्ष, आणि नंतर मेष राशीमध्ये गेला तर ती माझी सरती 2.5 वर्ष. अशी 2.5 7.5 वर्ष असल्यामुळे 7:30 असं म्हणलेलं आहे. ओके ओके. म्हणजे ह्याचं शास्त्रीय कारण हे आहे की 3 राशींमध्ये तो विभागून आहे 2.5 वर्षांचा, हो, म्हणून त्याला 7:30 म्हणतात. हस्तरेषा किंवा कुंडली हे बघून भविष्य सांगितलं जातं किंवा ग्रहांचा अभ्यास करून पंचांग बघून ते त्याचं विश्लेषण केलं जातं. मग हा ग्रहांचा प्रभाव कुंडली बघून जो केला जातो तो माणसांवरती कितपत प्रभावी आहे? कसं असतं की प्रत्येकाच्या कुंडलीनुसार जेव्हा जीव प्रवेश करतो शरीरामध्ये आपल्या, आणि जेव्हा जन्म होतो, नाळ कापली जाते, ती वेळ जन्माची आपली धरली जाते, तर त्यावेळेला जे ग्रह आहेत तर ते ठरवत असतात की तुम्ही कोणत्या भागात जन्मला आहात. एक कॅनव्हास ठरला जातो, आणि तुमचे संस्कार, तुम्ही कुठल्या वातावरणात पुढे जाताय, हे ग्रह काही गोष्टी घडवून आणतात, त्यांना तुम्ही कसे रिस्पॉन्स करताय, या सगळ्या केमिस्ट्रीमधनं तुमचं भविष्य हे घडत जातं. आता आपण पत्रिका बघतो म्हणजे काय करतो, एखादी समजा समस्या घेऊन कोणी माझ्याकडे आला तर मी काय करतो, बाबा समस्या कोणती तुझी? तो म्हणला माझी आरोग्यविषयक समस्या आहे. तर त्यावेळेस काय करायचं असतं, आरोग्यविषयक जे भाग असतात कुंडलीमधले, म्हणजे 6वं घर म्हणा, 12वं घर म्हणा, 8वं घर म्हणा, तर त्याचे मालक कुठे आहेत, ते बिघडलेत की नाही, ग्रहांची दशा कोणती चालली आहे, कोणत्या नक्षत्रात कुंडलीत ग्रह आहेत, आणि आत्ता चालू गोचर कोणतं आहे, हे ग्रह सारखे बदलत असतात. तुमची कुंडली म्हणजे की तुमच्यावर तसं स्टॅम्प नाहीये, म्हणजे तुमची कुंडली म्हणजे त्यावेळेसचं स्क्रीनशॉट आहे. हे मी अगदी सुरुवातीला सांगितलं, हे ग्रह त्या ह्याच्यातून बदलत आहेत तर त्याला आपण गोचर म्हणतो. बरोबर. ग्रह सारखे फिरतायत, ते बदलतात, त्याला गोचर म्हणतो. तर गोचरीनं ग्रह आत्ता कुठले आहेत, कुंडलीमधली दशा कोणती आहे, त्यावरून आपण भविष्य कथन करतो की बाबा रे हा त्रास आहे तो किती दिवस आहे, पैशाचा आहे का, आरोग्याचा आहे का, नातेसंबंध विषयीचा आहे, कोर्ट कचेरीचा आहे. तर त्यानुसार ते ग्रह आत्ता कुठे आहेत, दशेमध्ये त्यांची पिढीचे दिवस किती आहेत, आणि त्याला साजेसे आपण उपाय देऊ शकतो का, हे बघून आपण हे करतो, आणि त्यांचा जो त्रास आहे तो कमी करण्याचा आपण प्रयत्न करतो. काही लोकांच्या मनामध्ये असाही संभ्रम असतो की ज्योतिष हे शास्त्र नाही. मग अशी आपण याच्याबद्दल बोललोय, जसं विज्ञान हे शास्त्र आहे तसं ज्योतिष हे शास्त्र नाही असं काही मानणारे लोक आहेत. हो, शेवटी हा श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा विषय आहे. बरोबर. ज्योतिष शास्त्र आहे, याच्यावर काही श्रद्धा ठेवणारे लोक आहेत किंवा काही लोक याला अंधश्रद्धा असं मानतात. तर याबद्दल या शास्त्राचे अभ्यासक म्हणून तुम्हाला काय सांगायचं आहे? मी असं सांगेन, हे अनुभवाच्या कक्षेत येणारं शास्त्र आहे, तर त्यामुळे मी कोणाला चूक म्हणणार नाही, असं म्हणूही नाही कोणाला चूक. जोपर्यंत अनुभवाच्या कक्षेमध्ये तो माणूस किंवा जातक येत नाही तोपर्यंत या शास्त्राच्या सिद्धतेबद्दल त्यालाही संभ्रम असणं हे साहजिकच आहे. तर त्यामुळं दोन्ही प्रकारचे लोक आपल्याला बघायला मिळतात. हे पूर्ण थोतांड म्हणणारेही बघायला मिळतात किंवा अतिविश्वास ठेवणारेही बघायला मिळतात. थोटांड हे म्हणणारे बघायला मिळतात, ह्यामध्ये त्यांची चूक नाही, पण ते ज्या ज्योतिषांना किंवा जी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे ती अपुरी, किंवा त्या लोकांनी ज्या चुका केलेल्या आहेत त्याकडून आलेली जी संभ्रम अवस्था आहे, त्यामुळे तो माणूस चुकीचा नाहीये. नक्कीच. त्यामुळे त्याचा अनुभव त्या बाबतीत कमी पडतो असं मी म्हणेन. नक्कीच. मला असं वाटतं की ज्योतिषशास्त्र आणि याबद्दलच्या काही संकल्पना किंवा ज्या लोकांचे जे काही समज आहेत त्याच्याबद्दल आपण योग्य असं विश्लेषण केलंय, ज्याच्यातून लोकांच्या मनामधला थोडासा संभ्रम दूर होऊ शकतो. आणि ज्योतिष हे शास्त्र पडताळून पाहायचं आहे, अनुभव घेऊन बघायचा आहे. हा संदेश या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेला असेल असं मला वाटतं. पत्की सर, तुम्ही सत्यवेद माध्यम समूहामध्ये आज आलात आणि ज्योतिषशास्त्र याच्याबद्दल काही खुलासे केलेत, विश्लेषण केलं, याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि मीही सत्यवेद समूहाचा आभारी आहे की त्यांनी मला प्लॅटफॉर्म मिळवून दिला.
ज्योतिषशास्त्र आणि त्याचे मानवी मनावरचे परिणाम याच्याबद्दल आज आपण जाणून घेतलं. तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यवेद चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.